मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। श्रीगोंदा, पारनेर तसेच राज्यामधील विविध भागांमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक गोळा करून गुंतवणूकदारांना परतावा आणि मुद्दल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नवनाथ आवताडे आणि त्याचे सहकारी संचालक आणि एजंट यांच्या विरोधामध्ये अखेर गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणामध्ये पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, आरोपींना अटक करून त्यांच्या पारपत्रांची जप्ती करावी या मागणीसाठी भाजपचे माजी पंचायत समितीचे सदस्य तथा शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी 14 जुलै सोमवारपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। आणि या पार्श्वभूमीवर म्हस्के यांनी विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे। त्यांनी म्हटलंय की सिस्पे, इन्फानाइट, बिकॉन आदी कंपन्यांच्या माध्यमांमधून श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि परिसरात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या कंपन्यांचे मुख्य सूत्रधार नवनाथ आवताडे यांनी जादा परताव्याचा आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले, मात्र कालांतराने अनेकांना परतावा मिळाला नाहीये ना मूळ रक्कम मिळाली आहे। म्हस्के यांनी पुढे म्हटलंय की हा आर्थिक घोटाळा 2015 पासून सुरू आहे। पारनेर आणि श्रीगोंदा भागामध्ये नवनाथ आवताडेनं नवख्याप्रमाणे प्रवेश करून अनेकांना फसवलं आहे। एवढा मोठा आर्थिक व्यवहार होऊन देखील प्रशासन आणि पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केलंय? यामागे कोणाचा आशीर्वाद होता की काय हे तपासणं गरजेचं आहे। त्यांनी हा आरोपही केला की गुन्हा दाखल व्हावा ही योजना ही आवताडे याचीच असू शकते, कारण अनेक गुंतवणूकदार तक्रार करायला पुढे येत नव्हते। त्यांना परतावा मिळेल अशी आश्वासनं देऊन वेळ काढली जात होती, मात्र या सर्व टाळाटाळीनंतर आता अनेकांचे लाखो रुपये अडकले आहेत। पोलीस प्रशासनानं या प्रकरणी कठोर भूमिका घ्यावी आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी तातडीनं कारवाई करावी। आवताडे हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्याला आणि इतर संचालकांना त्वरित अटक करणं आवश्यक आहे, असं म्हस्के यांनी ठामपणे म्हटलंय। या मागणीसाठी सोमवारी 14 जुलै रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन आणि उपोषण करण्यात येणार आहे। यामध्ये फसवणूकग्रस्त गुंतवणूकदार मोठ्या संख्येनं सहभागी होण्याची शक्यता आहे। आज या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये श्रीगोंदा तालुक्यात उगम असणारं ठिकाण या आर्थिक घोटाळ्यातलं श्रीगोंदा तालुका आहे। आवताडे नावाच्या एक व्यक्तिमत्वाने या ठिकाणी येऊन श्रीगोंद्यातल्या तालुक्यातल्या एजंटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा घोटाळा या ठिकाणी घातलेला आहे। त्या संदर्भात मीडियामधून आणि काल परवा तक्रार दाखल झाली, पण आजही या ठिकाणी ह्या मोठ्या घोटाळ्याची चौकशी मोठ्या प्रमाणावर अनेक लोक ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत। हा झालेला जरी असला तरी हा घोटाळा जवळजवळ 19,000 कोटीच्या पुढचा घोटाळा आहे। मग या घोटाळ्यातल्या लोकांना ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदाराचे पैसे परत मिळावे, ज्यांनी या ठिकाणी आपल्या मार्फत पैसे गुंतवलेले आहेत त्या गुंतवणूकदार आज या ठिकाणी हवालदिल झालेले आहेत। यामध्ये गोरगरीब लोक आहेत, त्याचबरोबर या तालुक्यातील आणि या ह्याच्यामध्ये शासकीय ह्याच्यामध्ये सेवेमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी अधिकारी आहेत आणि यामुळं या तालुक्यामध्ये हा आर्थिक घोटाळा हा समजण्याच्या पलीकडे आहे। मग याची चौकशी होणं आणि चौकशी होऊन गोरगरिबाला पैसे मिळवणं आणि पैसे मिळवण्यासाठी जर प्राप्त परिस्थितीमध्ये त्या असणाऱ्या लोकांची मालमत्ता जप्त करून गोरगरिबाचे पैसे परत मिळाले पाहिजे। या घोटाळ्यामध्ये अजून किती लोक आहेत याची चौकशी झाली पाहिजे। याकरता मी येत्या सोमवारी पोलीस स्टेशनच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहे आणि त्या ठिकाणी माझ्याकडे ह्या किती बोगस कंपन्या आहेत, त्या कंपन्यामध्ये कोणकोणी संचालक आहेत आणि ह्या कंपनीने काय काय उद्योग केला आहे या सगळ्याची यादी मी त्या दिवशी पोलीस स्टेशनला देणार आहे। या तालुक्यामध्ये एवढा मोठा घोटाळा होत असताना ही तालुक्यातली जी गोपनीय यंत्रणा आहे ही गप्प का होती, यांनी याच्याबद्दल इथून पाठीमाग कारवाई का केली नाही, या सगळ्या मागणीसाठी या आंदोलनाचा पवित्रा आहे म्हणून करता आज आपल्या सगळ्याला बोलवलं होतं आणि हा लढा मी निश्चितपणे पुढे नेणार आहे। आणि ह्यात कोण कोण राजकीय पुढारी गुंतलाय का, कोणता पक्ष गुंतलाय का, हे अधिकारी गुंतलेत का, ह्याच्यासाठीच आपण हे आंदोलन सुरू केले।
सगळ्यात जास्त नफा, सगळ्यात जास्त रक्कम हा अवतडे घेऊन गेलेला आहे. त्याला आणला पाहिजे, त्याला शोधला पाहिजे, त्याच्यावर कठोर कारवाई करायची आधी. लोकांचे पैसे त्यांनी कुठं ठेवलेत ते पैसे पहिले बाहेर काढले पाहिजे आणि ते लोकांना पैसे दिले पाहिजे. इन्फिनिट म्हणून, सिस्पे इन्फिनिट असे त्याचे 4-5 कंपन्या आहेत, मल्टीस्टेट आहे. ह्या ज्या कंपन्या चालू आहेत ह्या सर्वसामान्य जनतेला माहिती आहेत, आम्हाला माहिती आहेत. मग ह्या जी गुन्हा घडू नये किंवा गुन्ह्यासंदर्भात जी यंत्रणा श्रीगोंद्यामध्ये आहे किंवा जिल्ह्यामध्ये करण्यात आहे त्यांचं काय काम आहे? त्यांनी ह्या ज्या कंपन्या त्या शोधून काढल्या पाहिजे. अशात अजून 10 कंपन्या आहेत ह्या तालुक्यामध्ये. मग ही यंत्रणा अजून वाट बघते का हा 1000 कोटीवर घोटाळा जाण्याची, 10,000 कोटीवर घोटाळा जाण्याची? सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.